महाराष्ट्रामध्ये 2024ला विधानसभा निवडणुका पार पडल्या। यामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं आणि त्यानंतर चर्चेला उधाण आलं ते म्हणजे पुढचा मुख्यमंत्री कोण होणार। आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। मीडियामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचबरोबर निवडून आलेल्या आमदारांमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण असावा यावर खूप साऱ्या चर्चा होत आहेत। तर या मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही नावं अग्रेसर मानली जात आहेत। काही वर्ष देवेंद्र फडणवीस तर काही वर्ष एकनाथ शिंदे आणि एक वर्ष अजितदादा पवार असा फॉर्म्युला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल अशी चर्चा आहे। तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार योग्य कोणता आणि का याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। पुढच्या 5 वर्षासाठी श्री एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं का म्हटलं जात आहे यामागची कारणं आपण बघूया। शिंदे यांचा कामाचा अनुभव स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेला आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं काम मुख्यमंत्री म्हणून सर्वांनाच आवडलेलं आहे आणि त्यांचे निर्णय लोकप्रिय ठरले आहेत। त्यांनाच मुख्यमंत्री ठेवण्याचा भाजपचा राजकीय डावपेचही असू शकतो। भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्याने शिवसेना शिंदे गट कायम महायुतीसोबतच राहील आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा शिंदे गट एकत्र येईल असा धोका टळेल। महायुतीतील समतोल साधणे शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवल्याने महायुतीतील पक्षांमध्ये संतुलन राखले जाईल। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्याने भाजपने आपली राजकीय पकड घट्ट केली आहे। शिंदे गटाच्या आमदारांची मागणी शिंदे गटातील आमदारांनी मागच्या वेळी सांगितलं आहे की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील। त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे सामान्य जनतेमध्ये पॉप्युलर आहेत। त्याचबरोबर त्यांनी आणलेल्या योजना ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत। यामधील लाडकी बहीण योजना ही त्यांच्या पथ्यावर पडली आहे। या योजनेबद्दल एकनाथ शिंदे खूप ठाम होते आणि त्याचा त्यांना फायदा झाला आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची राजकीय आणि प्रशासकीय काही कारण बघूया। देवेंद्र फडणवीस यांना प्रशासकीय कौशल्य आणि अनुभव देखील आहे। अगदी नगरसेवक महापौर ते मुख्यमंत्री पदापर्यंत अशी मजल त्यांनी मारली आहे। 2014 पासून 2019 पर्यंत प्रदीर्घ काळासाठी मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे। त्यांच्या योजना देखील सफल राहिल्या आहेत। शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, अटल महामार्ग यांसारखे त्यांनी उभे केलेले हे प्रोजेक्ट आजही सर्वांच्या लक्षात आहेत। भाजपचा एक कडक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा आणि राजकीय स्थिरतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। भ्रष्टाचाराविरोधात धोरणं आणि मजबूत नेतृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत। राजकीय समीकरणे 2024च्या निवडणुकीत महायुतीने यशस्वी कामगिरी केली तर याच वेळी भाजपच्या सगळ्यात जास्त जागा आल्या आणि याचं श्रेय फडणवीस यांना दिलं जातं। देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेत्यांबरोबर त्याचबरोबर राज्यातील नेत्यांबरोबर सुद्धा चांगला कॉन्टॅक्ट आहे। दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले अजित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात। यामागची राजकीय समीकरणं कोणती आहेत याबद्दल जाणून घेऊया। अजित पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा अजित पवार यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री पदाच्या इच्छेची जाहीरपणे चर्चा केली आहे। बारामती आणि इतर भागातील मतदारसंघामध्ये त्यांना चांगलाच पाठिंबा आहे। सामंजस्याचं धोरण महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही सामंजस्य आणि सहकार्याच्या धोरणावर स्थिर राहू शकते। अजित पवार यांच्यामध्ये एनसीपी, राष्ट्रवादी त्याचबरोबर अनेक छोट्या पक्षांचं नेतृत्व करण्याची क्षमता सर्वांना दिसत आहे। त्याचबरोबर अनेक मतदारांची आणि त्यांच्या नेत्यांची आमदारांची मागणी अशी आहे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचं आम्हाला बघायचं आहे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। तर ही सगळी कारणं असू शकतात की येणाऱ्या भविष्यकाळामध्येच कोण मुख्यमंत्री होणार हे आपल्याला कळेल। तर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। धन्यवाद।